गोंदियातील एका गणेश भक्ताने गायीच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती तयार करीत स्वतःच्या घरी गणेश चतुर्थीनिमित्त स्थापना करीत गोरक्षणाचा आणि गायीच्या शेणाचं महत्त्व इतरांना पटवून दिले आहे। तर ही मूर्ती विसर्जित केल्यानंतर या मूर्तीत टाकण्यात आलेले फळं, झाडांचे बीज नवा जन्म घेत तुम्हाला वृक्षरूपी श्री गणेशाची आठवण करून देत पर्यावरणाचा समतोल राखण्यास सदैव मदत करणार आहे। तर नुकतंच यावर्षी राज्य सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देत पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तयार करून स्थापना करण्याच्या सूचना मूर्तिकारांना आणि गणेश भक्तांना दिल्या असल्याने गोंदिया शहराला लागून असलेल्या चुटिया गावातील लक्ष्मी गौशाळेच्या संचालिका प्रीती टेंभरे यांनी गोरक्षणाचा ध्यास घेत आणि गायीच्या शेणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गायीच्या शेणापासून स्वतःच्या हाताने श्री गणेशाची मूर्ती तयार करीत स्थापना केली आहे। तर या आधीसुद्धा प्रीती टेंभरे यांच्याकडे असलेल्या गायीच्या शेणापासून अगरबत्ती, धूप, राखी, श्री गणेशाची मूर्ती आणि इतर शोभेच्या वस्तू तयार करीत गायीच्या शेणाचे महत्त्व पटवून दिले आहे। प्रीती टेंभरे, संचालिका, लक्ष्मी गौशाला। महाराष्ट्र शासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणपती जी सूचना सरकारने दिलेली आहे, तर ते लक्षात ठेवून आम्ही गोमय गणपती जे आहे ते इको फ्रेंडली गणपती आहे, पर्यावरणपूरक गणपती आहे। गायीच्या शेणाच्यापासून ही बनलेली मूर्ती आहे। तर याच्यापासून असं आहे की पर्यावरणपूरक तर ही आहेच आहे, पण असं आहे की विविध गावामध्ये जे गायीचं जे कत्लखान्यातलं जाण्याचे प्रमाण वाढलेलं आहे, जर आपण घरी प्रत्येक घरी जर गोमय गणपतीची स्थापना केली मूर्तीची, तर गायीचं कत्लखान्यात जाणं ते बंद होईल। आणि तसंच आहे की आपले नवीन शाळकरी जे विद्यार्थी आहेत, नवीन पिढी आहे, तर समाजामध्ये जर प्रत्येक घरी गणपती आपण जर स्थापना केली मूर्तीची, तर याच्यावरनं हे सांगायचं आहे की पर्यावरणामध्ये जे नदी, तलाव याच्यामध्ये विसर्जन जेव्हा करतात POP गणपतीचे, तर त्यामुळे जे पाणी दूषित होतं आणि तिथले जे जलप्राणी आहेत ते दगावतात। तर गोमय गणपतीचे विसर्जन करू आपण, तर तिथल्या जे प्राणी आहेत त्यांना हे खाद्य म्हणून वापर होतो शेणाचा। आणि जर आपण तेच विसर्जन घरी आपण एखादा पॉन्डमध्ये केलं किंवा कुंडीमध्ये केलं, तर त्याचं जे पाणी आहे त्याच्यात सीड गणपती पण आम्ही तयार करतो गौशाळेमध्ये। तर गौशाळेमध्ये 3 इंचापासून तर 1.5 फुटापर्यंत आपण गणपतीची मूर्ती तयार करतो। त्याच्यामध्ये आपण काही सीड्स टाकलेले आहेत। ते सीड्स जेव्हा आपण विसर्जन करू घरी, तर गणपती बाप्पा नवीन वृक्षाच्या रूपामध्ये तुमच्याच घरी ते स्थापित होतात। तर ही संकल्पना आपण जेव्हा सांगितली, तर मुलांना गणपती बाप्पा कोणी बाहेर नाही, ते तुमच्या घरीच एक स्थापनाची झालेली आहे। तर ही एक समाजामध्ये पण याची जागृती व्हायला पाहिजे आणि प्रत्येक घरी गोमय गणपतीची स्थापना व्हायला पाहिजे। आणि समाजामध्ये आम्हाला संदेश हाच द्यायचा आहे की गायीचं रक्षण करायचं आहे आणि शेणाचं महत्त्व जर आपल्याला याचा वापर करायचा आहे, तर गोमय गणपती हे खूपच चांगली ही आपण जी स्थापना घरी करू शकतो। त्यामुळे मातीच्या तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घडवून घेण्यापेक्षा गायीच्या शेणापासून तयार केलेल्या सीड्स युक्त मूर्त्या स्थापित करून गोरक्षणासोबत गायीच्या शेणाचे महत्त्व पटवून देत गणेश उत्सव साजरा करण्याचा सल्ला टेंभरे कुटुंबियांनी गणेश भक्तांना दिला आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।